30,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे। याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही बघा शेतकरी मित्रांनो, 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता देण्यात आली। जसं की त्यांच्याकडे 1.5 लाखापर्यंत कर्ज सरसकट माफ करतो। जसे की कर्जमाफी संदर्भातील जो निर्णय आहे तो आता घेतलेला आहे। कोर्टाकडून जो कर्जमाफीचा निकाल आहे तो आता पूर्णपणे प्रकाशित करण्यात आलेला आहे। या लावलेल्या निकालामध्ये किती शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल, कोणते जिल्हे पात्र करण्यात आले आहे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे किती लाखापर्यंत कर्ज माफ केले जाईल, थकीत शेतकऱ्यांच्या किती लाख मिळेल व रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किती लाभ मिळेल, अशी माहिती या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बघा, थकीत असलेल्या शेतकऱ्यांची जो जाहीरनामा राज्य सरकारने निवडणुकीच्या पुढे प्रकाशित केला होता तो जाहीरनामा शेतकऱ्यांची कोर्टाच्या समोर ठेवला। सरकारकडून वेगवेगळी आणि वेळोवेळी मिळालेली आश्वासने कर्जमाफीच्या वतीने आणि वारंवार फसवणूक यामुळे अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आपल्या जसं की जाहीरनामा थेट कोर्टाच्या समोर ठेवला आणि शेतकऱ्यांनी कोर्टाला सांगितलं, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, पण आमच्या हक्कासाठी दिशाभूल करणाऱ्या आश्वासनाविरोधात आम्ही न्यायव्यवस्था आधार घेत आहोत असं कोर्टाला सांगितलं। हा मुद्दा केवळ निवडणुकापुरता मर्यादित नाही, भविष्यात कोणत्याही पक्ष खोटी आश्वासने देऊ नये। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, कारण की कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार, कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार नाही, तारीख देखील इथं देण्यात आलेली आहे। परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो। तर बघा, 10 वेळा विचार करेल जसे की 2025च्या मार्च महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलं होतं, राज्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे कर्जमाफी शक्य नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले घेतलेले पीक कर्ज 31 मार्चच्या अगोदर पीक कर्ज हे कर्ज परतफेड करा असं आवाहन त्यांनी केलं होतं। मुख्य जसं की कारणामुळे शेतकऱ्याने नाराजगी पसरली। गेल्या काही महिन्यापासून शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल त्रासदायक भावना वाढत आहेत। कर्जमाफी जसं की वीज दर हमी भाव, पीक विमा यासारख्या मुख्य मुद्द्यावर सरकारने दिलेल्या आश्वासने इथं फसवी ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून सरकारवर केला जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे जाणं भाग पडलं। त्यामुळे नियमाप्रमाणे कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो कोर्टाला सोडून आता भाग पडलेला आहे। कर्जमाफीबद्दल कोर्टाकडून काय सांगण्यात आले, कोणती तारीख इथं सांगण्यात आली बघा, 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं होतं। जवळपास 51.68% इथं शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले होतं। म्हणजेच इथं 79 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली होती। आता इथं प्रत्यक्षात केवळ 43 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे आणि जसं की 43 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात इथं 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आले। या योजनेतून सुमारे 46 लाख शेतकरी वंचित राहिले। हे अपात्र असल्यास प्रमुख म्हणजेच इथं बघा, सरकारने लावलेल्या इथं 16 अटी ज्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले। याचबरोबर भाजपाने जे जवळपास 53 नेत्यांनी अगोदर झालेल्या कर्जमाफी योजनेमध्ये जसं की निधीचा गैरवापर केलेला आरोप त्याच्यावर आहे आणि त्याच्यावर जसं की गुन्हा दाखल करण्यात आले आहे। शेतकऱ्यांसाठी अगोदर जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे इथं प्रामाणिकपणा हवा, पण आता उघड झाली आहे। शेतकऱ्यांच्या हक्काचा पैशाचा गैरवापर झालेला आहे आणि जसं की धक्कादायक म्हणजे जसं की प्रकरणात भाजपाचे जवळपास 53 नेत्यांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे। कर्जमाफी जे शेतकरी पात्र न होते त्याचं बनावट कागदपत्र कर्जमाफी करायची असं उघड काही झाले प्रमाणात, जसं की मृत शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफी मिळाल्याचं आढळून आलं। त्यामुळे सरकारने दिली आश्वासने व झालेल्या 2017ची कर्जमाफी काही गोष्टीच्या कोर्टाने जसं की विचार करून कर्जमाफीसाठी खूप कमी प्रमाणात नियम लावले, ज्यामुळे या होणाऱ्या 2025च्या कर्जमाफीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र केले जातील अशा प्रकारच्या इथं पॉझिटिव्ह रूपाला शेतकऱ्यांना कोर्टाकडून इथं देण्यात आला आहे आणि शेतकऱ्यांच्या जसं की न्यायासाठी लढा देणाऱ्या लाखो कुटुंबांना अखेर एक दिलासादायक बातमी मिळाली। जसं की न्यायालयाने 2017च्या कर्जमाफी योजनेतील इथं त्रुटीवर विचार करत 2025 साठी येणाऱ्या कर्जमाफी योजनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पात्र ठेवण्याचे इथे निर्देश दिले। शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे सर्व काही घडत आहे।
शेतकरी कोर्टात गेल्यामुळे सरकारने कर्जमाफीबद्दल काय उत्तर दिले बघा. राज्य सरकारकडून सांगण्यात आलं 10 जूनपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेणार आहोत. राज्य सरकारने अखेर कर्जमाफीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. जसं की काही आठवड्यापासून शेतकरी संघटनाकडून कर्जमाफीसाठी दबाव वाढत असताना आता सरकारने स्पष्ट संकेत दिले आहे की येत्या 10 जूनपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. त्यामुळे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात इथं कोणते शेतकरी पात्र असणार आहे अशा प्रकारची माहिती राज्य सरकार देत आहे. सरकारच्या या घोषणेमुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असली तरी अजूनही प्रत्यक्षात अंमलबजावणीवर जसे की प्रश्नचिन्ह आहेत. शेतकरी संघटनाने सांगितले की त्यांनी 10 जूनपर्यंत वाट पाहायची आहे. त्यानंतर जर ठोस निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल. कारण आतापर्यंत जी कर्जमाफी करण्यात आली होती ती फक्त पीक कर्जासाठी करण्यात आली होती. बाकी याबद्दल काही नवीन अपडेट आली नाही मित्रांनो. तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण बातमी आजच्या व्हिडिओमध्ये कर्जमाफी संदर्भात आज आपण जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या इतर शेतकरी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.